अरे एवढं मोठी तू कशाला केली रे? बरं झालं ना आपण आज फिरायला आलो. तो तुझ्यामुळं मला गाव पण खूप दिवसातून बघायला मिळालं. आपण काय आगाऊपणा करू नको. शुभांगी कुणावर बोलत तिला काकू वैभव दादा कुठे कोण म्हणून तू नाही का तो वैशिणीला वाचवलेला तू कशाला मला त्याला फक्त थँक्स म्हणायचं ते नाही भेटणार तू त्याला फक्त थँक्स म्हणायचं ते कोणालाच भेटत नाही का शुभांगी तू काही पण कर मला त्याला भेटायचंय का त्याला थँक्स म्हणायचंय मला प्लीज मला विचारते प्लीज सांगितलं ना नक्की त्याला यायला किती विषय मला आधी सोडणार नाही देत तर सोडणार नाही आणि
तुम्ही हे हाय आला. काय? चल ना ते मंदिर खूप छान आहे आपलं बघून चला ए, चल मी जाऊन येते तुम्ही बोला. हो ते तर तू काल माझ्या बहिणीचा जीव वाचवलास तर मी तुला थँक्स पण म्हणले नाही. कोणताच विचार न करता डायरेक्ट येऊन तिचा जीव वाचवलास. काकांचा खूप जीव आहे तिच्यावर. हे बघ जर एक चूक नसतं ना तर मीच केलं असतं म्हणून पण नाही केले मी हे माझ्या आईला संस्कार आहेत. असं काय आहे हा वेळ आहे का जरा. मी एवढ्या वेळाला बोलले एवढी याची तारीफ केली पण काहीच बोलला नाही. मी त्याला आज बोलणार नाही काही. तो कुठे चालली? माझं तुमचं खूप आहे. तुला माहिती आहे ना आपल्या गावातील राजकारण कसं आहे. त्या राजकारणामुळे माझ्या आईवडिलांचा जीव गेलेला आहे. मला या गावातील राजकारण सुधारावचं आहे गाव सुधारावचं आहे आणि मी काही दिवसांचा सोबते मला कॅन्सर झालेला आहे. माझ्या या जगामध्ये कोणीच नाही आणि मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. असं का म्हणतोयस. मी आहे ना तुला काहीच नाही होणार. झाली प्रेमाची नशाही कळली ना जादूगिरी झाले बेभान मनाचे पाखरू दिवसाही स्वप्न तुझे ते रात्री चंद्र तारे तुझे ते हरवले मनाचे फुल पाखरू जीव लगा देना तुझा श्वासात श्वास दे. वेडमन लागे ना कुठेच जीव झाला खोळा. वेडमन झुलतो मनातल्या मनात झुल. हा अचानक कशी धुंद झाली हवा. वेडमना वेडमना लागे तुझी ओढ मनाला लागे तुझा छंद जीवाला येतो तुझा गंधही वाऱ्याला. आतुरलेले क्षण माझे वाहे प्रेमाचे वारे विचू दे आकाशाचे तारे. ये ना प्रिये ये ना प्रिये ओल्या मिठीत घे. वेडमन दाटले धुके हे प्रेमाचे आता. वेडमन कसे आवरू मी सावरू मन. हा अचानक कसे ओठी आले हसू. अर्जुनराव काय झालं फॅक्टरीचं. बघतो काकासाहेब. तू मासनी होत नसेल तर आम्हासनी सांगा ते आम्ही करून घेऊ. नाही करतो की. काय झालं तर राम्या सांगता यायचं. देतो म्हणलं उद्या. पाटील 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 काय वाईट झालं खबर आहे. वाईट खबर आहे पाटील. काय झालं बोल ना. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध डाव रचलाय. तुमच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फासून तुमची इज्जत घालायचं ठरवलंय. अर्जुन बघतो काकासाहेब. चला रे. भैयाराव हाच बघा त्यो. सोडा त्याला. त्याची काही चूक नाहीये. सोडा.
जेव्हा त्याचा जीव गेला, काही चूक नसताना सगळ्यांनी त्याला मारलं. मी तरी जगून काय करू मग? खूप मोठा गुन्हा केलाय मी. बाबासाहेब, आपल्या पाठीतल्या पोराला मारायला लागले. कोण आहे ते? माहित नाही. वैभवराव बघतो बाबासाहेब. जावा जावा, मारा त्यांना. राजकारण राजकारण राजकारण. काय मिळतं तुम्हाला हे राजकारण करून? प्रेम, माया, आपुलकी काही काही उरलं नाही तुमच्यामध्ये. उरलाय ना तो फक्त आणि फक्त तिरस्कार. अहो, तुम्हाला राजकारणच करायचं आहे ना, तर सगळ्यांना मिळून बरोबर घेऊन करा ना. तोही तेच करत होता आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्या 2 निष्पाप जीवांचा बळी घेतलात. काय चूक होती त्यांची? काय मिळालं तुम्ही असं करून? किती निरागस प्रेम होतं त्यांचं. त्याला कॅन्सर आहे हे माहीत असतानाही तिने त्याच्यावरती प्रेम केलं. काय दोष होता त्यांचा? त्याचा काही स्वार्थ नव्हता. आणि काकासाहेब, तुम्ही काय केलं? तुम्ही तर राजकारणात निवडून आलात ना. काय उपयोग काय तुमच्या निवडून येण्याचा? अहो, या राजकारणामुळे तुम्ही स्वतःची मुलगी गमावून बसलात. अहो काकासाहेब, तुम्हाला वाटत असेल ही बसलेली 4 माणसं आपली आहेत, पण तसं नाहीये. अहो, 4 घास खायला मिळतात, तुम्ही टाकलेल्या तुकड्यावरती ते जगतात. चल रे, सांग खरं काय ते. अरे खरं काय ते सांग करायचं? चुकलं पाटील साहेब, माफ करा मला. चुकलं. तुमच्या विरोधकांकडून मी हे सगळं करण्यासाठी पैसे घेतले होते. त्यांच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं. माफ करा मला. अर्जुनराव मुली, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. आजपासून मी एक शब्द देतो की आजपासून गावात राजकारण कधी होणार नाही.